नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अजून एक सरळ सेवेची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. त्याबद्दलचं एक महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. त्या डिपार्टमेंटचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी लेखा व कोषागार विभाग, डायरेक्टरेट ऑफ अकाउंट्स अँड ट्रेजरीज. तर हे जे मित्रांनो डिपार्टमेंट आहे, याची जाहिरात आत्तापर्यंत खूप दिवसानंतर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली नाही. भरपूर सारे दिवस झाले मित्रांनो जाहिरात आलेली नाही. तर या विभागाची पदभरती रखडलेली आहे, त्याच्यावरती मित्रांनो अपडेट भेटलेलं आहे. या विभागाची एक जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याच्याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत. ती जाहिरात मित्रांनो कधीही येऊ शकते, त्याच्यावरती काम चालू आहे. तर बघा मित्रांनो, लेखा व कोषागार विभाग पदभरतीबद्दलचं हे जे परिपत्रक आहे ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये काय म्हटलंय पहा. याच्यामध्ये पाहू शकता, महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागातील अनेक महिन्यापासून रखडलेली लेखपाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत. तर त्याच्या संदर्भात मित्रांनो या ठिकाणी काय माहिती त्यांनी दिलेली आहे डिपार्टमेंटने ती आपण बघूयात. उपरोक्त संदर्भित विषयान्वये संचालने लेखा व कोषागार जे आहे मुंबई यांनी आपण शासनास केलेल्या महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागातील अनेक महिन्यापासून रखडलेली कनिष्ठ लेखपाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचा ईमेल संदेशाची प्रत या कार्यालयास पुरवण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, कनिष्ठ लेखपाल या पदाची जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, त्याबद्दलची या ठिकाणी मित्रांनो प्रक्रिया चालू आहे. तीच माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर काय म्हटले, तरी आपले ईमेल संदेशास अनुसरून विषयांकित प्रकरणी कळवून देते की कनिष्ठ लेखपाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर विभाग नागपूर यांनी TCS आयोन कंपनी समवेतच्या केलेल्या सामंजस्य कराराच्या प्राप्त झालेल्या मसुद्यात तांत्रिक दुरुस्त्या आढळून आल्याने या कार्यालयाने सामंजस्य कराराचा मसुदा दुरुस्तीकरिता TCS आयोन कंपनीकडे परत केलेला असून सदर सामंजस्य करार अद्याप दुरुस्तीसह या कार्यालयास प्राप्त झालेला नाही. यासंबंधीची TCS आयोन कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहीत असेल, एखादी जाहिरात प्रसिद्ध करायची म्हटल्यानंतर सरळ सेवा पदभरतीची कुठलेही डिपार्टमेंट असू द्या, त्यांच्यासाठी आता TCS आणि IBPS या ज्या दोन कंपन्या आहेत त्यांची सेवा घेणं बंधनकारक केलेलं आहे. ह्या दोन कंपन्याचं पॅनल मित्रांनो नियुक्त करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातली कुठलीही सरळ सेवा पदभरती असेल तर यांच्यामार्फत केली जाणार आहे. तर त्याच्याच अनुषंगाने त्याचाच पार्ट म्हणून मित्रांनो या विभागाने जे नागपूर विभाग आहे मित्रांनो, म्हणजे सहसंचालक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून जाहिरात येणार, परंतु नागपूर विभागाने TCS आयोन कंपनीसोबत मित्रांनो सामंजस्य करार जो आहे तो केलेला आहे. त्याचा मसुदा देखील तयार करण्यात आलेला आहे, परंतु त्या मसुद्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे काही दुरुस्त्या करायच्या असतील मित्रांनो त्याच्यामध्ये, त्या करारामध्ये, तर त्या दुरुस्तीसह या कार्यालयास त्या दुरुस्त्या प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे TCS कंपनीसोबत यांचा पाठपुरावा मित्रांनो सुरू आहे. आता हे जे परिपत्रक आहे हे मे महिन्यामधले मित्रांनो, तर आता जून या ठिकाणी चालू आहे, म्हणजे एक महिनाभर झालेला आहे. तर मित्रांनो याची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते. आत्तापर्यंत त्याच्याबद्दलचं त्यांनी अपडेट घेतलेलं असावं मित्रांनो. तर उक्तनुसार सामंजस्य कराराच्या अनुषंगाने अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याने हे मे महिन्यामधले मित्रांनो, तर सदर भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाणार आहे यासंबंधीची माहिती उपलब्ध करून देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. कारण की जो TCS सोबतचा करार आहे तोच कंप्लीट झालेला नाही. मसुद्यामध्ये ज्या चुका होत्या त्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो कधीपर्यंत जाहिरात येईल ते सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर यासंबंधी TCS आयोन कंपनी समवेतची जाहिरातीच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तर बघा, TCS सोबत जो करार आहे तो अंतिम झाला की त्याच्यानंतर मग मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भातची कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे. तर याला जास्त दिवस लागणार आहेत मित्रांनो, लवकरच हा करार कंप्लीट होऊ शकतो. याच्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही की कधी कंप्लीट होईल, परंतु हा जो करार आहे तो कंप्लीट झाला की त्याच्यानंतर मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्याच्यावरती कार्य केलं जाईल आणि ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मग किती जागा आहेत वगैरे ती माहिती मित्रांनो आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर समजणार आहे. फक्त पदाचं नाव या ठिकाणी समजलेलं आहे की कनिष्ठ लेखपाल आहे. कनिष्ठ लेखपालपेक्षा इतर कुठली पदं आहेत का ती जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल. सध्या तरी कनिष्ठ लेखपाल हे एक पद आहे, ही माहिती आपल्याला समजलेली आहे या परिपत्रकावरनं. तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ही माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये अजून काय जर अपडेट आलं मित्रांनो तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. लेखा व कोषागार विभाग पदभरतीची जाहिरात मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची, याच ठिकाणी प्रसिद्ध होईल करिअर या सेक्शनमध्ये. इथं जशी मित्रांनो जाहिरात येईल तशी तुम्हाला दिली जाईल. 2022ला जाहिरात आलेली होती मित्रांनो, त्याच्यानंतर पुढची कुठलीच या ठिकाणी परमनंट पदांची जाहिरात आलेली नाही. कारण की 75,000 पदांची जी मेगा भरती मित्रांनो 2023मध्ये काढण्यात आलेली होती त्यानुसार प्रत्येक विभागाने आपापली जाहिराती प्रसिद्ध करणं गरजेचं होतं, ज्याच्यामध्ये मित्रांनो
100% पदं जी आहेत भरणं गरजेचं होतं. ज्यांची बिंदू नामोली या ठिकाणी प्रमाणित झालेले आहेत त्यांना या ठिकाणी मित्रांनो पदं भरण्यासाठी पूर्णपणे पदं भरण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार मित्रांनो ही त्याचाच एक भाग 75,000 पदभरतीचा एक भाग म्हणून ही एक जाहिरात मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. जसं याबद्दल अजून महत्त्वाची माहिती येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. त्यासाठी पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.